इन्फ्लेशन वाढलं म्हणजे गोल्डचा रेट डेफिनेटली वाढतो. तो म्हणजे 21 इज व्हेरी कॉमन, ज्या पद्धतीने आता वाढलंय वाढतंय. हा कॉमन. मध्ये मध्ये म्हणत होते 50 येईल 60 येईल, नॉट पॉसिबल. नाही, इंटरनॅशनल कॉमोडिटी आहे ना, एवढ्या लवकर खाली येणं शक्य नाही. तर तो जो 55चा जो आला होता ना ऍक्च्युली आकडा, तर त्याच्यामध्ये पण थोडासा अभ्यास केला. काय होतं की हे लोक आहेत ना, त्यांच्या लिंक वरती क्लिक व्हावे आणि यांना व्ह्यूज वाढावेत म्हणून काहीही टाकतात, कुठेतरी काहीतरी ऐकतात आणि ते टाकतात. ओके. आणि हे जे छोटे छोटे वेब पोर्टल्स वगैरे असतात ना, मग ह्याच्यावरती जास्त कॉमन ऑडियन्स असते, टायर 1, टायर 2 आणि टायर 3 ची. तर हे लोक तेच रीड करतात आणि एकमेकांमध्ये मग ते पसरवतात की अरे हा एवढा खाली येणार आहे म्हणून. ओके. ओके. हा, म्हणजे तुमच्या संभाजीनगरमध्येच तो बालाजी ज्वेलर्स वाला जो आहे ना, तो आम्हाला सांगत होता की आम्ही स्वतःहून लोकांना म्हणत होतो की तुम्ही गोल्ड विकू नका, तरी पण ते बळजबरी आम्हाला ते गोल्ड विकून देत होते की नाही, आमचं गोल्ड आता तुम्ही घेऊन जा, 55 पर्यंत रेट्स येणार आहेत. हम्म. आणि रेट पण खूप जास्त वाढलेत ना. आता मागच्या दिवाळीला जेव्हा मी केलं सोनं, त्यावेळेला किती गोल्ड 78 ने मी केलं, 76, 78 ने. आणि आता जर म्हणजे हार्डली 6 ते 7 महिन्यांचा तो डिफरन्स आहे. त्यात गोल्ड 1 लाख टच झालाय, म्हणजे 30,000चा जर डिफरन्स 6-7 महिन्यात येतोय, तर पुढच्या वर्षभरात डेफिनेटली अजून 30,000 म्हणजे तुम्ही म्हणताय तसं डेफिनेटली जाईल. येस. आम्ही गरीब लोक, आम्ही कुठून घेणार सोनं तुमच्यासारखं? बापरे.